नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मस्त अशा साबुदाण्याच्या पापड्या बघणार आहोत. बटाटा साबुदाणा आपण ह्या पापड्या बघणार आहोत. तर बघू शकता तेलात टाकल्यानंतर दुप्पट तिप्पट ही पापडी फुलत आहे आणि खायला तर अगदी तोंडात टाकताच विरघळणारी ही पापडी तयार होते आणि मस्त चवीला पण छान अशी लागते. तुम्ही उपवासाला ह्या पापड्या नक्की करावा आणि वर्ष 2 वर्ष ह्या पापड्या आरामात टिकतात आणि आपण याच्यामध्ये एक थेंबही तेलाचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे याला वास वगैरे अजिबात तेलाचा लागत नाही आणि वर्षभर छान अशा ह्या टिकतात हां. वर्षभर काय तुम्ही 2 वर्ष जरी ह्या जास्तीच्या करून ठेवल्या तर 2 वर्षसुद्धा ह्या पापड्या टिकतात हां. अगदी चौपट फुलणाऱ्या ह्या पापड्या तयार होतात हां. तर लगेच आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी अर्धा किलो साबुदाणा घेतलेला आहे. आता याला स्वच्छ आपण धुवून घेऊयात आणि याला रात्रभर असंच पाण्यामध्ये भिजवून ठेवूयात. अगोदर 1-2 वेळेस आपण हे साबुदाणा धुवून घेऊयात जेणेकरून त्याच्यावर ते धूळ वगैरे जे असेल का ती निघून जाईल. असं थोडं त्याच्यावरती पाणी येईल एवढं आपल्याला पाणी घालून हा साबुदाणा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे. आता याला झाकूनच आपण रात्रभर ठेवूयात. तर सकाळी बघू शकता साबुदाणा छान असा भिजलेला आहे. बघू शकता मस्त टम्म असा फुगलेला आहे. तर आता आपण याला काय करूयात एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता थोडं-थोडं याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला हा बारीक करून घ्यायचा आहे. तर थोडंसं पाणीसुद्धा वरतून घालायचं आहे आपल्याला बारीक करते वेळेस. तर बघू शकता पूर्ण मी शाबू आपला बारीक करून घेतलेला आहे मिक्सरला. आता मी गॅसवर पाणीसुद्धा ठेवणार आहे लगेच. आता आपण पाणी ठेवूया. तर तुम्हाला पाण्याचं प्रमाणसुद्धा मी सांगते. आता हे जे भांडं आहे का या भांड्याने मी 1 भांडं आपल्याला साबुदाणा भिजू घातला होता रात्री. तर आता त्याच भांड्याने आपल्याला 5 पट इथे पाणी घालायचं आहे किंवा 5 भांडे हे पाणी घालायचं आहे. आता हे पाणी आपल्याला छान उकळवून घ्यायचं आहे. तोवर आपल्याला पुढची तयारी करायची आहे. आता पाणी उकळत आहे तोवर इथे मी 1 किलोभर बटाटे घेतलेले आहेत. याला अगोदर स्वच्छ असं पाण्याने धुवून घेऊयात आणि नंतर आपल्याला त्याचे वरचे जे सालटे आहेत का ते काढून घ्यायचे आहेत कटरनी आणि आपल्याला याचा छान असा किस तयार करून घ्यायचा आहे. तर किस करते वेळेस किस कसा किसायचा ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आहे जेणेकरून त्याचे लच्छे जे आहेत का ते असे लांब-लांब असे पडले पाहिजेत. आता आपल्याला याचे लांब-लांब लच्छे घ्यायचे आहेत जेणेकरून ते साबुदाणा तळते वेळेस त्याच्यावर ते लच्छे दिसतात. तुम्हाला अगोदर पापडी तळते वेळेस दिसलेच असतील. आता 1 भांडंभर याच्यातलं पाणी आपण ज्या भांड्याने मोजून टाकलं का ते 1 भांडं आपण काढून घेऊयात. चवीनुसार मीठ घालूयात. तर इथे तुम्ही लाल चटणी किंवा हिरव्या मिरचीचा ठेचासुद्धा घालू शकता. मी इथे 3-4 हिरव्या मिरच्या अशा ठेचून घेतलेल्या आहेत ते घालून घेतलेल्या आहेत. आता याला छान उकळू देऊयात. पाणी उकळलेलं आहे. आता आपण जो साबुदाणा बारीक करून घेतला होता का ते टाकून घेऊयात. तर आता पूर्ण हा जो शाबू आहे का याच्यामध्ये ओतून घ्यायचा आहे. तर अगोदरच मी याच्यामध्ये पाणी घालून याला व्यवस्थित असं पातळ करून घेतलं होतं जेणेकरून त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत. आता जरी तुम्हाला हे मिश्रण आहे का पातळ दिसत असेल तरी जसं-जसं शिजेल का तसं-तसं हे मिश्रण घट्टसर होत जातं. बघू शकता मस्त असं पांढरं शुभ्र दिसत आहे. आता हे जसं-जसं शिजेल का तसं त्याचा कलरसुद्धा बदलला जातो. आता आपण काय करूयात हे शिजायला तोवर आपण बटाटे किसून घेऊयात. पूर्ण जे पातेल्याला चिकटलेलं आहे का ते पूर्ण आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे पातेल्यामध्ये आणि तुम्ही अर्धा किलो साबुदाण्यामध्ये पापड्या बघू शकता भरपूर साऱ्या होतात आणि पातेलं तुम्ही बघू शकता ते पातेलं भरत आलेलं आहे. आता बटाटे किसते वेळेस काय करायचं वरतून अशी किसणीला आपला बटाटा जो आहे का खालपर्यंत किसत न्यायचा जेणेकरून त्याचा जो किस आहे का तो असा लांब-लांब आपल्याला पडला पाहिजे. आता आपण हा किस लगेच पाण्यामध्ये काढून घेऊयात नाहीतर हा किस कसा काळा पडेल. तर मी तुम्हाला दाखवते त्याचे लच्छे असे लांब-लांब आपल्याला हे लच्छे करून घ्यायचे आहेत. आता पूर्ण किसल्यानंतर मी ह्या 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर तुम्ही आपल्या भांड्यामध्ये जे आपण बटाटे किसून घेतलेले आहेत का ते बघू शकता एकदम स्वच्छ असं पाणी झालेलं आहे आणि आपले बटाटे किशेपर्यंत आपला साबुदाणा जो आहे का एकदम छान असा शिजलेला आहे. त्याला एकदम छान चकाकी आलेली आहे. आता जे बटाटे आहेत का ते पूर्णपणे ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत या पूर्ण पातेल्यामध्ये जे आपलं पहिलं मिश्रण आहे का त्या मिश्रणामध्ये. आता हे स्वच्छ मी याचे लच्छे जे आहेत का ते असे पिळून काढलेले आहेत. अजिबात त्याच्यामध्ये पाणी वगैरे ठेवलेलं नाही. आपल्याला पाणी लागलं तर आपण घालणार आहोत. पण लच्छामध्ये मी पाणी ठेवलेलं नाही. एकदम पिळून काढले तर ते पाण्यामधून. तर आता आपण हे व्यवस्थित असं याला हलक्याशा हाताने मिक्स करून घेऊयात. पूर्ण मिश्रणामध्ये अगदी गुठळ्या न होता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. तर याच्या गुठळ्या वगैरे होत नाहीत
तरी पण याला एकदा व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात आणि पाणी लागलं तर आपण याच्यामध्ये घालूयात. आणि आपल्याला हे अगदी 1, 2, 3 मिनिटंच हे बटाटे आहेत का ते शिजवून घ्यायचे आहेत. तर अगोदर मी आपलं जे साबुदाण्याचं मिश्रण आहे का ते शिजायला मला 10 मिनिटं लागलेली आहेत. आता हे बटाटे आपल्याला एकदम असे त्याचा गदगा होईपर्यंत शिजवायचे नाही. ते अगदी 2-3 मिनिटंच हे जो किस आहे का तो शिजवून घ्यायचा आहे. आता आपण जे भांडभर पाणी बाजूला काढून घेतलं होतं का तेच मी पाणी याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे. तर आपल्याला गरमच पाणी इथे वापरायचं आहे. थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे. तर तुम्हाला पाण्याचं योग्य प्रमाण आहे. पण साबुदाणा शिजते वेळेस किंवा आपण दळते वेळेस पाणी जर थोडंसं कमी जास्त वापरण्यात झालं तर पाण्याचं इथे प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. आपण जर आपण शाबू जर मिक्सरला बारीक करते वेळेस कमी पाणी वापरलं, नंतर आपण शिजते वेळेस ते मिश्रणामध्ये पाणी न टाकता तसंच जर साबुदाणा टाकला तर तिथे सुद्धा आपल्याला पाणी थोडंसं कमी लागलं तर इथे पाणी थोडंसं जास्त लागू शकतं. तर आता हे बघू शकता किस असा छान असा शिजलेला आहे. मी 2-3 मिनिटं हे छान असं शिजवून घेतलेलं आहे. तुम्हाला म्हणलं ना मी 3 मिनिटं हे जो किस आहे का तो शिजवून घेतलेला आहे. अगदी त्याचा गदगा होऊ द्यायचा नाही आणि किसाच्या काड्या एकदम बारीक-बारीक असल्यामुळे त्या 2-3 मिनिटामध्ये आपल्याला जेवढं पाहिजे का तेवढं आरामात शिजल्या जातात हां. आता आपण लगेच याच्या पापड्या घालायला घेऊयात. तर इथे वरती मी गॅलरीमध्ये एक खाली अंथरून घेतलेलं आहे. त्याच्यावरती प्लास्टिकची पन्नी अंथरून घेतलेली आहे. तर ही पन्नी जी आहे का ही पापड्यासाठीच आणलेली आहे स्पेशल. आपण आता याच्यावर पापड्या घालून घेऊयात. तुम्हाला जरी आता ह्या जाडसर वाटत असतील तरी वाळल्यानंतर एकदम पातळसर अशा ह्या पापड्या तयार होतात हां. आता ह्या पद्धतीनेच आपण सर्व पापड्या घालून घेऊयात. तर तुम्हाला मोठ्या आकाराच्या, छोट्या आकाराच्या तुम्ही घालू शकता. मी एका पाळीची एक पापडी घालून घेतलेली आहे. अगदी न फाटता, न तुटता ह्या पापड्या तयार होतात आणि वर्षभर एकदम आरामात टिकतात हां. आणि चवीला तर मस्त अशा भन्नाट अशा लागतात हां. कारण आपण याच्यामध्ये बटाट्याचा कीस घातलेला आहे आणि आपण याच्यामध्ये मिरचीचा ठेचासुद्धा घातलेला आहे. आता सर्व पापड्या ह्या पद्धतीने घालून घेऊयात. आणि याला आपल्याला 2 दिवस उन्हामध्ये कडकडीत वाळवून घ्यायच्या आहेत हां. तर दुपारी एकदा मी ह्या पलटवून घेतल्या पूर्ण वाळल्यानंतर आणि नंतर ह्या 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेल्या आहेत हां. तर अर्ध्या घालून घेतलेल्या आहेत हां, तुम्हाला दाखवत आहे. थोडंसं मिश्रण पातेल्यामध्ये बाकी आहे ते पण मी एकदा टाकून घेते आणि पूर्ण पापड्या आपल्याला ह्या 2-3 दिवस उन्हामध्ये छान अशा वाळवून घ्यायच्या आहेत हां. तर बघू शकता मस्त अशा पापड्या तयार झालेल्या आहेत हां. आणि तुम्ही बघू शकता एकही पापडी आपली मोडलेली नाही आणि एकदम पातळसर अशा ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत. अगदी तेलात टाकल्यानंतर दुप्पट-तिप्पट फुलणाऱ्या ह्या पापड्या तयार होतात. या उन्हाळ्याच्या वाळवणाच्या पदार्थामध्ये ह्या पापड्या तुम्ही नक्की करून बघा. अगदी छान अशा आपल्या ह्या किस जो आहे का तुम्ही पापड्यावर दिसत आहे. मस्त अशा आपल्या ह्या पापड्या तयार झालेल्या आहेत आणि नक्की करून बघा. तुम्हाला ही पापड्याची रेसिपी कशी वाटली ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.